नमस्कार मित्रांनो, मी दीपक गायकवाड स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पोकन इंग्लिशच्या कोर्समध्ये। तसं तुम्हाला माहितच आहे, अजूनही आपण फर्स्ट पेज मध्ये आहोत, द एबीसी ऑफ इंग्लिश। द एबीसी ऑफ इंग्लिश यामधला लास्ट टॉपिक आपण डील करतोय तो म्हणजेच देअर यामध्ये आपण एक स्ट्रक्चर अभ्यासलं। आज परत एक न्यू स्ट्रक्चर या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि देअर इन द प्रेझेंट मधलं हे लास्ट स्ट्रक्चर आहे। याच्यानंतर आपण देअर इन द पास्ट सुरू करणार आहोत। त्याचे लास्ट वाला स्ट्रक्चर या ठिकाणी बघा कोणतं आहे तर हे दिलंय मी या ठिकाणी लिहून, देअर प्लस इज आर प्लस नाउन प्रोनाउन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट। आता स्ट्रक्चरचं काय म्हणणं आहे बघा, देअर नंतर काय घ्यायचं इज। जर वाक्य हे एकवचनी असेल तर त्या ठिकाणी घ्यायचं इज, आणि जर वाक्य हे अनेकवचनी असेल तर त्या ठिकाणी घेणार तुम्ही आर। देअर प्लस इज आर प्लस नाउन। नाउन कशाला म्हणायचं माहिती का, नाउन म्हणजे नाव कोणाचंही असू शकतं, माझं नाव असू शकतं किंवा तुमचं नाव किंवा कोणाचंही नाव असू शकतं, त्या ठिकाणी तुम्ही कोणाचंही नाव लिहू शकता। त्यानंतर येते प्रोनाउन। प्रोनाउन कशाला म्हणतात माहिती का, प्रोनाउन म्हणजे नावाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हणतात प्रोनाउन। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। फॉर एक्झाम्पल, माझं नाव न घेता, माझं नाव काय दीपक, आता दीपक न घेता नाही त्या ठिकाणी काय घेतलंय समवन। समवन म्हणजे कोणीतरी घेतलं, हे काय सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे। त्यानंतर ते प्लस व्ही फोर कशाला म्हणायचं माहिती का बघा, फॉर एक्झाम्पल गोला ज्यावेळेस आयएनजी लागते त्यावेळेस काय होते गोईंग, यालाच म्हणतात व्ही फोर। गो म्हणजे काय जा आणि गोईंग म्हणजे काय जाणे, याला म्हणतात व्ही फोर। फॉर एक्झाम्पल, परत एक एक्झाम्पल, समजा कमचा अर्थ काय होतो या, आणि कमिंगचा अर्थ काय होतो येणे। कमिंग म्हणजे काय येणे, हे झालं व्ही फोर। आणि लास्ट मध्ये काय ते ऑब्जेक्ट मध्ये का वाक्याचं जे उरलेलं सेंटेन्स असतं ते ऑब्जेक्ट असतो। आता या ठिकाणी आपण या स्ट्रक्चरवर काही फॉर एक्झाम्पल्स बघू। तर फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, कोणीतरी तुमची वाट पाहत आहे किंवा तुमची वाट कोणीतरी पाहत आहे, दोन्ही सेंटेन्स एकच आहे, तुमची वाट कोणीतरी पाहत आहे, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, देयर इज समवन वेटिंग फॉर यू। देयर इज समवन वेटिंग फॉर यू, कोणीतरी तुमची वाट पाहत आहे। देयर इज समवन वेटिंग फॉर यू, तुमची वाट कोणीतरी पाहत आहे, देयर इज समवन वेटिंग फॉर यू। आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण। फॉर एक्झाम्पल, मला म्हणायचंय तिथे कोणीतरी झोपलेलं आहे, असं म्हणायचं काम पडतं ना आपल्याला कधी कधी। आपण समजा पाहुणे घेऊन आले आपल्या घरी, तर आपण म्हणतो तिथे कोणतरी झोपलेलं आहे, मी जात ते झोपायला, बरोबर आहे। तिथे कोणीतरी झोपलेलं आहे, तर कसं म्हणणार इंग्लिश मध्ये, देयर इज समवन स्लीपिंग देअर। देयर इज समवन स्लीपिंग देअर, काय म्हणायचं त्या ठिकाणी, देयर इज समवन स्लीपिंग देअर, स्लीपिंग देअर, याचा अर्थ होतो तेथे कोणीतरी झोपलेलं आहे, देयर इज समवन स्लीपिंग देअर। आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही दारामध्ये उभे आहे तुमच्या घरी, ठीक आहे, दारामध्ये किंवा घरात तुम्ही हाय उभे, तुमच्या घरातून तुम्ही बघितलं बाहेर तर तुम्हाला कोणतरी उभं दिसलं त्या ठिकाणी, तर तुम्हाला म्हणायचंय तुमच्या घरच्यांना सांगायचं, आईला सांगायचंय की दारात कोणीतरी उभे आहे, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार तुम्ही, दारात कोणीतरी उभे आहे, देयर इज समवन, काय म्हणायचं मग, देयर इज समवन standing at the door, दारात कोणीतरी उभे आहे, देयर इज समवन स्टँडिंग ऍट द डोअर, दारात कोणीतरी उभे आहे। आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला म्हणायचंय तुम्हाला कोणीतरी शिव्या देत आहे, तुम्हाला एखाद्याला सांगायचंय की तुम्हाला कोणीतरी शिव्या देत आहे, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार, देयर इज समवन abusing म्हणजे काय शिव्या देणे, abusing you outside, याचा अर्थ तुम्हाला बाहेर कोणीतरी शिव्या देत आहे, देयर इज समवन abusing you outside, अशा पद्धतीने। आता तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, बाहेर कुत्रे भुंकत आहे, तर कसं म्हणणार तुम्ही म्हणायचं बघा, बाहेर अनेक कुत्रे भुंकत आहे, खूप सारे कुत्रे भुंकत आहे, तर कसं म्हणणार तुम्ही माहिती का त्या ठिकाणी, there are many dogs barking on the road। बाहेर म्हटलं तर आउटसाइड, आणि जर रोडवर रस्त्यावर अनेक कुत्रे भुंकत आहे तर काय म्हणायचं, ऑन द रोड, देयर आर मेनी डॉग्स barking on the road, रस्त्यावर अनेक कुत्रे भुंकत आहे। आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये गेले, ठीक आहे, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये गेले आणि त्या दिवशी गॅदरिंग वगैरे होती, शाळेची, तर त्या गॅदरिंग मध्ये मुलं स्टेजवर बोलत होते बरेचसे, तर तुम्हाला एखादं सांगायचंय, तो एखादं चालला असं स्टेजवर, तर सांगायचं की बरेच मुलं स्टेजवर बोलत आहेत, तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार तुम्ही, बरेच मुलं स्टेजवर बोलत आहेत,
बरेच म्हणजे अनेक. तर देअर आर मेनी बॉईज, देअर आर मेनी बॉईज, देअर आर मेनी बॉईज speaking on the stage, अनेक मुले स्टेजवर बोलत आहेत अशा पद्धतीने. आता काही एक्झाम्पल्स आपण इकडे बघू. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचंय, असं म्हणतो बरं आपण, बरेच वेळेस म्हणतो, कसं माहितीये का बघा, तुमच्यासाठी दोन पर्याय आहेत, तुमच्यासाठी फक्त दोन पर्याय आहेत, तुमच्यासाठी दोनच ऑप्शन आहेत फक्त. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं माहिती का, देअर आर ओनली टू ऑप्शन्स फॉर यू. देअर आर, काय म्हणायचं इंग्लिशमध्ये, देअर आर ओनली टू ऑप्शन्स फॉर यू. तुमच्यासाठी फक्त दोन पर्याय आहेत. देअर आर ओनली टू ऑप्शन्स फॉर यू. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं म्हणायचं, तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, असं काही नाही. तुम्हाला म्हणायचं असं काही नाही. हे आपण बऱ्याच वेळेस हे सेंटेन्स म्हणतो की असं काही नाही. तर त्यावेळेस कसं म्हणायचं माहिती का, देअर इज नो सच थिंग. याला काय म्हणतात, देअर इज नो सच थिंग. असं काही नाही. आपण म्हणत नाही का असं काही नाही, देअर इज नो सच थिंग. याला म्हणायचं देअर इज नो सच थिंग. काय म्हणायचं त्या ठिकाणी, देअर इज नो सच थिंग. देअर इज नो सच थिंग. हे बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं की असं काही नाही, मग म्हणायचं देअर इज नो सच थिंग. देअर इज नो सच थिंग. आता तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणायचंय ती मुलगी प्रामाणिक आहे हे सत्य नाकारता येणार नाही. ती मुलगी प्रामाणिक आहे हे सत्य नाकारता येणार नाही. तर कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये माहिती का, देअर इज नो डिनाईंग. देअर इज नो डिनाईंग. देअर इज नो डिनाईंग this fact. There is no denying this fact that she is very honest. ती खूप प्रामाणिक आहे हे सत्य तुम्हाला नाकारता येणार नाही. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, देअर इज नो डिनाईंग दिस फॅक्ट दॅट शी इज व्हेरी ऑनेस्ट अशा पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय म्हणायचं, राहुल अभ्यास करत आहे. तुम्हाला म्हणायचं राहुल अभ्यास करत आहे किंवा मला म्हणायचंय राहुल अभ्यास करत आहे. तर मी कसं म्हणणार माहिती तुम्हाला, मी म्हणणार त्या ठिकाणी देअर इज राहुल स्टडिंग. राहुल अभ्यास करत आहे. याचा अर्थ का, तो राहुल अभ्यास करत आहे म्हणायचं. आपण कधी कधी म्हणतो ना की तो अभ्यास करत आहे, हा अभ्यास करत आहे, राहुल अभ्यास करत आहेत. मग राहुल अभ्यास करत आहेत कसं म्हणायचं, देअर इज राहुल स्टडिंग. राहुल अभ्यास करत आहे. आता तुम्हाला असं म्हणायचंय, व्यवसाय सुरू करणारे बरेच लोक आहेत. तुम्हाला काय म्हणायचं, व्यवसाय सुरू करणारे बरेच लोक आहेत. तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं माहिती का, इंग्लिशमध्ये म्हणायचं देअर आर many peoples starting a business. व्यवसाय सुरू करणारे बरेच लोक आहेत. व्यवसाय सुरू करणारे बरेच लोक आहेत. देअर आर मेनी पीपल्स स्टार्टिंग अ बिझनेस. व्यवसाय सुरू करणारे बरेच लोक आहेत. आता फॉर एक्झाम्पल, परत एक एक्झाम्पल, तुम्हाला काय म्हणायचं माहिती का, फॉर एक्झाम्पल तुम्हाला नाही म्हणायचं तर मला म्हणायचं. मला काय म्हणायचं माहिती का, माझ्यासोबत बोलणारे बरेच विद्यार्थी आहेत. तर मी कसं म्हणेल, एक म्हणतोय बरं, कोणी नाहीये, तुम्ही तर बोलत नाही, पण मला म्हणायचंय की माझ्यासोबत बोलणारे बरेच विद्यार्थी. तर मी कसं म्हणणार, देअर आर मेनी स्टुडंट. There are many students talking to me. There are many students talking to me. माझ्यासोबत बोलणारे बरेच विद्यार्थी आहेत. अशा पद्धतीने आता हे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला काय करायचे माहिती का, लिहून घ्यायचे आणि प्रत्येक सेंटेन्सची माहिती तुम्हाला 4 फॉर्म मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस कशी करायची ते बघा. तर देयर इज समवन वेटिंग फॉर यू, याला निगेटिव्ह करायचं. देयर इज नो समवन वेटिंग फॉर यू. इज देयर समवन वेटिंग फॉर यू, इज देयर नो समवन वेटिंग फॉर यू. अशा पद्धतीने तुम्हाला 4 फॉर्म मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. तर चला व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.